नर्मदे हर. आज सानप महाराज माका नर्मदा परिक्रमा 5वी चालू आणि परिक्रमेतला आजचा 39वा दिवस. आज सुलगाव या ठिकाणी आम्ही सर्व रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो. आज सकाळी 6:30 वाजता सर्व पूजापाठ उरकून सर्व पुढील परिक्रमेसाठी प्रस्थान केलेलं आहे आणि जंगल रस्ता आता आपल्याला 2 दिवस पामाखेडी पार करेपर्यंत जंगलच राहणार आहे. आणि सर्व माझ्यासोबत आत्ता जे परिक्रमेमध्ये माईचे भक्त चालत आहेत हे सर्व शिहोर जिल्ह्यातील आहेत. छानसा आमचा एक 4-5 दिवसाचा सहवास आहे आणि खूप छान स्वभाव आहे. एकमेकांना सांभाळून घेत आहेत. नर्मदे हर. आज 11 डिसेंबर 2025 आणि हा छानसा आजच्या दिवसाची सुरुवात. शुभ सकाळ सर्वांना, सुप्रभात. आणि या माईच्या किनाऱ्यावरून आज सर्वांना सुप्रभात, शुभकामना. सर्वांचे कामे इच्छित मार्गी लागावेत आणि माईची भक्ती सर्वांच्या जीवनामध्ये सतत राहावं हीच सानप महाराज प्रार्थना करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगली रस्ता. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारचं घनदाट जंगल सर्वत्र आणि त्याच्यामधून हा रस्ता. हे सर्व निसर्ग अनुभवायचा असेल तर माईची परिक्रमा जरूर करावी आपण. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. आता सुलगावच्या पुढे आणि बघा निसर्गाचं हिटर. या पाण्यावरती कशा वाफा निघत आहेत. जसं याला खालून जाळ लावलाय कोणी. अशा प्रकारचा हा सुंदर नजारा. नर्मदे हर. कैसा लग रहा है प्रवास? अपने परिक्रमा का प्रवास कैसा चल रहा है? बढ़िया. ये दिखने के लिए ये जंगल का आनंद बहुत अच्छा है. और यहाँ ये प्रभु रामचंद्र के सेवक बजरंग बली. नर्मदे हर. जिंदगी भर. आणि हे जे काही वारुळ दिसत आहेत अगदी डोक्यावर वारुळ आहेत. प्रत्येक जसं वाल्मिक ऋषींच्या अंगावरती वारुळ झालं होतं तसंच प्रत्येक साधू महात्मे या नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि आज त्यांच्याच अंगावरती वारुळ आहेत असं आपल्याला
भासत आहे. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. सगळ्यात छान प्रवास म्हणजे जंगल प्रवास. सकाळची थोडी थंडी वाजते, गारवा आहे, परंतु एकदा 9 वाजले की अगदी एसी मध्ये चालल्यावानी या ठिकाणी जाणवत असत. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे. नर्मदे हर. आज सुलगाव या ठिकाणाहून 6:30 वाजता निघालोत. कुठेही विश्रांती न घेता सतत चालत राहिलोत तर 8:30 वाजता म्हणजे 2 तासात नर्मदे हर कुंडी या गावामध्ये येऊन पोहोचलो आहोत. म्हणजे साधारणतः 2 तासामध्ये 9 ते 10 किलोमीटर अंतर आजही माईच्या कृपेने परिक्रमेत काटल्या जात आहे. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम. 1 वर्ष या कुंडी गावामध्ये मुक्कामाला होतो. तसं प्रत्येक ठिकाणी मुक्काम चेंज होत चाललेले आहेत आणि वेगवेगळे अनुभव येतात त्या माध्यमातून. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. क्या नाम बोले? हाँ ये कुंडी गाँव. हाँ चॉकलेट खाना है क्या? नहीं नहीं. अच्छा नर्मदे हर. सुलगाव पासून 10 किलोमीटर कुंडेगाव. आणि आता आम्ही सर्व परिक्रमावासी या ठिकाणी 2 तासामध्ये आलेलो आहोत. आता चहा पाणी घेऊन या कुंडेगावातून पुढे बडेल 3 किलोमीटर आहे. तर या 3 किलोमीटर गावामध्ये शक्यतो थांबणार नाहीत. पुढे मेंढीखेडा त्या साईडला एक आश्रम आहे. आणि नर्मदे हर. आता आपण आलो आहोत बडेल या ग्रामामधून. पुढे आपली परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मा. आता वाजलेले आहेत 9:30 आणि अजून आपल्याला एक 6 किलोमीटर पुढे आश्रम आहे. आपण जाऊ शकतोय आरामशीर. त्याच्यामुळे या आश्रमात न थांबता पुढील आश्रमाकडे आगे कुछ करूया. नर्मदे हर. नर्मदे हर प्रभु. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर कहते रहो और आगे परिक्रमा में बढ़ते रहो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. संभाजीनगर. नर्मदे हर. नाशिक.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। देखो कितना प्रेम भाव से वो नर्मदे हर कर रहे हैं सब। नर्मदे, नाशिक जिला, वाह वाह। नर्मदे हर, नर्मदे हर। महाराष्ट्र में बहुत जोश है। नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत बड़ी फौज है माई की भक्तों की आगे चल रही। नर्मदे हर, नर्मदे हर। अभी हम भी विश्रांति थोड़ी पा, अभी आगे निकलते हैं। नर्मदे हर, नर्मदे हर। बडेलमध्ये, बडेलच्या पुढे 1-2 किलोमीटर हा आश्रम आहे डॉक्टर साहेबांचा, स्वतःचा आश्रम आहे। आणि बालभोग या ठिकाणी आता आपण सर्व परिक्रमा अशी करत आहोत। नर्मदे हर। आपलं काय नाव डॉक्टर साहब? डॉक्टर आरसी गुजर। अच्छा, गांव कौन सा अपना? बड़ेल। बडेल। अच्छा, ये नया नया आपने काम चालू किया? 3 साल हो गए, चौथा साल। नहीं नहीं नहीं, शुरुआत को जब आपने चालू किया तब से मैं यहाँ आता हूँ। अच्छा, तो 3 साल हो गए कंटिन्यू। अभी अच्छा आपने उसको आकार बहुत अच्छा दिया। निसर्ग, कृपा है। हाँ, बहुत अच्छा। बहुत निसर्ग का भी आनंद दे दिया है। सब वृक्षों का अलग अलग अपने पेड़ लगवाए और सबको बाल भोग, बड़ा भोग खिलाते हो। रहने की व्यवस्था है सब यहाँ। अच्छा आश्रम बनवाया डॉक्टर साहब ने। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। आता आपण चालत आहोत मेहंदी खेड्याच्या पुढे 2 किलोमीटरवर। आणि हे जंगल, हे पिपऱ्यापर्यंत असं जंगल आहे। आता तराना येईल 1-2 किलोमीटरवरती। आता 11 वाजलेत। पाहूया भोजन प्रसादीची काही व्यवस्था आहे का तिथे, नाहीतर सळ पिपरिया 9 किलोमीटर तिथून आहे। जशी परिस्थिती येईल तिला स्वीकारायचं आणि माईच्या परिक्रमेमध्ये चालत राहायचं। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि हे लोक शॉर्टकट मारायला गेले पण भरकटणार, कारण हा डांबरी रोडच फक्त सरळ जाऊ शकतो। आता हा तराने या ठिकाणाहून 2 किलोमीटर राहिला। नर्मदे, जय ओम, जय ओम, जय। माहिती नसल्यानंतर जास्त डोकं माणसाने चालवू नये। हे ज्यादा डोकं लावलंय आणि बघा जंगलाने हिंडतायत। शेवटी नावेलाज असतो त्यांना, पुन्हा रोडलाच यावं लागणार आहे। नर्मदे हर। अरे बाबा, ज्यादा काय को डोकं लागते हो? अहो पण तुम्हाला वाटलं शॉर्टकट आहे, पण शॉर्टकट नाही, आम्हाला माहिती आहे ना। लोक सांगतात तरी तुम्ही तिकडे घुसताय।
माहिती नाही ना, मग तसं करत जाऊ नका, लांब भरकटता. जंगल असतं, जंगलामध्ये लक्षात येत नाही आपल्या, यांचे पाऊल पण रस्ते असतात. गायावाया नरमध्ये कुठले आहेत आपण? नाशिक. चला ठीक आहे. नरमध्ये हर, नरमध्ये हर. आता आपण तराणा या गावातून पुढे चाललेलो आहोत. हा पूल 2 वर्षापूर्वी काम चालू होतं, यावर्षी पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं फेर आहे, परंतु पुलावरून जाण्याचा मार्ग असल्याकारणाने आम्ही सर्व परिक्रमावासी पुलावरून आलेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आमचे संतोष महाराज सानप. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे. नर्मदे. तराणामध्ये आश्रम आहे, परंतु सदाव्रत असल्या कारणामुळे आम्ही सर्व परिक्रमावासी आता पुढे पिपरिया या ठिकाणी चाललेलो आहोत. 8-9 किलोमीटर आहे आणि आता 12 वाजलेत, म्हणजे जाईपर्यंत 2 वाजतील. नरमध्ये पाहूया. तिथं बनवत होते, त्यांचं बनवून झाल्यानंतर नंबर लागणार होता. एवढा वेळ घालण्यापेक्षा पुढे निघूया. बालभोग झालेलाच होता. नर्मदे हा. नर्मदे तराणा आणि पिपरिया त्याच्यामध्ये आम्ही चालत आहोत आता. जंगल प्रवास. बघा हे वारुळ 2 वर्षापूर्वी याचं आमची मंडळी संघ असताना चित्रीकरण केलं होतं. नर्मदे हा. अशा प्रकारचे खूप खूप मोठाले वारुळ त्या ठिकाणी आपणास पाहास मिळतात. नर्मदे हा, नर्मदे हा. आज रतनपूर फायनल केलाय विश्रांतीसाठी रात्री. नर्मदे हा. इथून 17 किलोमीटर आहे. वाजलेले आहेत 12:30. नर्मदे हर. आत्तापर्यंत आलोय 20-22. नर्मदे हर. फक्त बालभोग घेऊन. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर जय ओम माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. सुलगाव या ठिकाणाहून सकाळी 6:30 वाजता निघालो, तर 2 वाजता पिपरिया या आश्रमामध्ये आलेलो आहोत. साधारणतः एक 27 किलोमीटरचं अंतर आज चालून. मध्ये एक बालभोग झाला आणि आता भोजन व्यवस्थेला दुपारच्या आलोत. पाहूया आश्रमामध्ये काय आहे का.
भोजन प्रसादी असेल तर घेऊया, नाही तर पुढे चालूया. नर्मदे हर, नर्मदे हर. असा हा आश्रम छानसा भोजन प्रसादी आहे. आमचे साथीदार भोजन करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. हरी जय नर्मदे हर, नर्मदे हर. आता आम्ही पिपरीमधून थोडीशी भोजन प्रसादी घेऊन छोटासा आराम करून आता रतनपूर आश्रमसाठी पुढे चाललेलो आहोत. आणि आता 3 वाजलेले आहेत. रतनपूर या ठिकाणाहून 11 किलोमीटर आहे. पाहूया किती वाजेपर्यंत होते त्या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वही बता रहा था ना, वहाँ से 9 किलोमीटर ही है. अभी यहाँ से 8 किलोमीटर रतनपूर, म्हणजे पिपरियापासून 9 किलोमीटरच आहे. 11 सांगतात परंतु 9 किलोमीटरच आहे पिपरियापासून. नर्मदे हर, भोजन प्रसादी की नहीं? ये आवाज क्यों नहीं, आवाज नहीं निकल रहा है. किया जरा बड़ा जोर लगा के नर्मदे, नर्मदे. वाह वाह, बहुत अच्छा आवाज आ गया. वे 57 आ गए आधा किलोमीटर पे. नर्मदे जय ओम. अभी तो क्या 3:15 बज गए. हम तो रतनपुर अभी सही सलामत 5:30 बजे पहुंचेंगे. नर्मदे हर, जय ओम, जय ओम. बहुत बढ़िया नज़ारा दिख रहा है. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर सीतावन, सीता माता मंदिर लवकुश जन्मस्थल. नर्मदे हर, नर्मदे. लव आणि कुश यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि सीतावन म्हणून या ठिकाणी बोललं जात आहे. नर्मदे हर, नर्मदे. बाबा ये सीतावन है ना?
हाँ अच्छा, इसकी थोड़ी छोटी सी कहानी कुछ। यहाँ सीता जी ने वनवास काटा था। अच्छा। ये पूरा राम दरबार विराजमान है। राम, सीता जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न और वाल्मीकि जी, और इधर छोटे छोटे लवकुश है और हनुमान जी उधर बताओ। हाँ हाँ हाँ। लवकुश की जन्म स्थली है। अच्छा। हाँ, सीता जी ने वनवास नारद, यहाँ नारद वाल्मीकि वाल्मीकि ऋषि का आश्रम था। वाल्मीकि। अच्छा, ये पूरा राम दरबार है। तो कुटिया का निर्माण कार्य हो गया है, घर पे है नहीं हुआ। ये वैसे की वैसे जय ओम जय ओम। होते भी है बस मंदिर में और कुछ नहीं हुआ। ये थोड़ा बहुत तो प्लास्टर हुआ है। बाकी वैसा भी है। पुराने मंदिर है। हाँ, पुराना ही है। ये वो मिट्टी का है। अच्छा। क्या मिट्टी और पत्थर का ही है। हाँ। ये बस ये पिल्लर और ये पिल्लर अभी बना हुआ। ये बाहर वाले हाँ, ये दो ही। बाकी ये सब पुराना है। ऊपर का भी पुराना है। ये आगे आगे में नया बना हुआ है। अभी धार धार के राजा ने बनवाया था। चलो ठीक है, नर्मदे। धार के राजा ने। कौन सा ये पुराना मंदिर? ये दिव्य सीता माई का यहाँ सहवास हुआ है, और वाल्मीकि ऋषि का भी। तो यहाँ वाल्मीकि ऋषि का आश्रम बताया जाता है। नर्मदे हर जिंदगी। कौन करी हरि मुखे माना, हरि मुखे माना, माना हरि मुखे माना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी, हरि मुखे माना, हरी मुखे माना, हरि मुखे माना, हरी मुखे माना. आसोनी संसारी जीवा वेगो करी, आसोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवावे गोकारी, असोनी संसारी जीवावे गोकारी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना। नर्मदे हर सीतावन में हम यहाँ पधारे हैं अभी, और ये माई गाड़ी से परिक्रमा कर रहे हैं। हरदा जिले की है, और चाय उन्होंने खुद के लिए बनवाया था, लेकिन परिक्रमावासियों दिखे तो सबको बोले चाय लेके जाओ। और हमारे संतोष महाराज को तो चाय बहुत लगता है। वो बोलते खाना नहीं मिला तो भी चलेगा, लेकिन चाय चाहिए. चाय होना चाहिए। ऐसे तो महात्मा हमारे साथ लग गए अभी, तो चाय उनके पिला के ही हम यहाँ से रतनपुर लेके जाएंगे। नर्मदे हर। नर्मदे. चल रहा है बाबा आप कहाँ के हो? रामपुर. श्रामपुर चल रहा है। नर्मदे हर। देव म्हणे व्यासाची खोना, ज्ञान देव म्हणे व्यासाची खोना, ज्ञान देव म्हणे व्यासाची आखोना, ज्ञान देव म्हणे व्यासाची आखोना. द्वारकेचा राणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा. मनाची मानी गुंफीला सेला, मनाची मानी गुंफीला सेला. मनाची मनी गुंफीला सेला, मनाची संतोष महाराज सानप. गुंफीला सेला. बापर देवी वरू विठ्ठल अर्पिला, बापर देवी वरू विठ्ठल अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. बापर देवी वरू विठ्ठल अर्पिला, बापर देवी वरू विठ्ठल अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिताची बहरू कलियाशी आला, फुले वेचिताची बहरू कलियाशी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. नर्मदे हा परिक्रमा मार्ग ग्रामपंचायत रतनपुर आपका हार्दिक अभिनंदन करती है. जयंती माता मंदिर यहाँ से 10 किलोमीटर बचता है, तो हम सुबह वो पार कर लेंगे और पामा खेड़ी में दोपहर के भोजन प्रसादी के लिए जाएंगे. नर्मदे हर, नर्मदे हर. जय ओम. आणि 5:30 वाजता या रतनपूर या नगरीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आपण आश्रमामध्ये प्रवेश करणार आहोत. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर. आणि आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री खेडापती सरकार अन्नक्षेत्र सदाव्रत आश्रम रतनपूर. सीतावन अधिष्ठाता भगवान अनंत श्री जय करंदासजी महाराज या आश्रमामध्ये रतनपूर या ठिकाणी. खेडापती हनुमानजी मंदिर. आणि खूप मोठा छानसा आश्रम, सगळी व्यवस्था नर्मदे. जय ओम, जय ओम. शांती. आजची परिक्रमेतली विश्रांती. नर्मदे हर.